वेलकम स्टुडंट्स. तुम्हाला माहीत असेल की अमेरिकेमध्ये जे आहे त्यांचं जे सर्वोच्च न्यायालयाने जे ट्रम्पनी जे काही टॅक्स लावले होते, जे टॅरिफ्स लावले होते वेगवेगळ्या देशांवर, ते सगळे टॅक्सेस कॅन्सल करून टाकलेले आहे. मग या ठिकाणी आपल्याला जी चर्चा करायची आहे, जे आपल्या सिलेबसला, आपल्या पॉलिटीच्या सिलेबसला जी चर्चा लागते किंवा महत्त्वाची ठरते, ती आहे की ही न्यायालयीन सक्रियता कशा प्रकारची आहे अमेरिकेमध्ये. न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय? न्यायालय खूप जास्त सक्रिय आहे. ओके, आपले रेग्युलर काम तर न्यायालय करतच आहे, परंतु जे कार्यकारी मंडळ आहे किंवा कायदे मंडळ आहे, तर त्यांच्या कामाचा ज्यावेळेस संविधानिक आधार चेक करते न्यायालय, मग त्या ठिकाणी कशा प्रकारे निर्णय देते, कशा प्रकारे ते सक्रिय होते, ते आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे अमेरिकेच्या केसमध्ये. भारतामध्ये सुद्धा न्यायालयीन सक्रियता आहे. बऱ्याचशा वेळेस न्यायालय सुद्धा जे भारताचं न्यायालय भारताच्या कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय किंवा कायदे मंडळाने घेतलेले निर्णय याची वैधानिकता चेक तर करत असते की हे खरंच वैधानिक आहे का, हे खरंच संविधानिक आहे का, ते चेक करत असते आणि त्याच्यानंतर निर्णय देते. तर आपल्याकडे सुद्धा न्यायालयाचा आपल्याला जे आहे न्यायिक सक्रियता दिसून येते. ओके, तर ती जी न्यायिक सक्रियता जी आहे, जे एक प्रकारे न्यायालयाची जी सक्रियता आपल्याला दिसून येते, ती भारत आणि अमेरिकेमध्ये कशी आहे थोडीशी आपल्याला तुलना करायची आहे. परंतु त्याचा कंटेक्स्ट काय असणार आहे अमेरिकेचा, की अमेरिकेमध्ये जे टॅक्स आहे ते कॅन्सल करायला लावलेले आहेत कम्प्लिटली न्यायालयाने. तर त्याची थोडीशी माहिती घेऊया की अमेरिकेमध्ये कशा प्रकारे हे जे निर्णय आलेला आहे. तर अमेरिकेमध्ये जो आहे ते ट्रम्पनी वेगवेगळ्या देशांवर लावले होते टॅक्स. ओके, तर हे जे वेगवेगळे टॅक्स जे लावले होते, भारतावरही किती मोठा टॅक्स लावला होता. आता ॲग्रीमेंट होता भारताचा 18% टॅक्सचा. अदरवाईज भारतावर किती मोठे मोठे टॅक्स लावले होते, पेनाल्टीज वगैरे लावलेले होते किती मोठे टॅक्सेसची. तर असे वेगवेगळ्या देशांवर जे टॅक्स लावले होते, जवळजवळ $175 बिलियन ते टॅक्स होते. एवढे जास्त त्यांनी टॅक्स लावले होते. आता या ठिकाणी न्यायालयाचं म्हणणं काय की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी टॅक्स लावले, ठीक आहे. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत टॅक्स लावलेले आहे? तर इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट या कायद्याचा वापर करून जो आहे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी वेगवेगळ्या देशांवर टॅक्स लावले. परंतु न्यायालयाचं म्हणणं असं आहे की बाबा हा जो कायदा आहे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट, या कायद्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की बाबा तुला जर खूप मोठा टॅक्स लावायचा असेल तर राष्ट्रपती नाही लावू शकत, तर तो तिथल्या संसदेने लावला पाहिजे. त्यांच्या संसदेला काँग्रेस असा शब्द वापरतात. काँग्रेस आपल्याकडे पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांच्याकडे तो संसदेला शब्द वापरतात. तर त्यांची संसद लावू शकते मोठा टॅक्स. छोटा टॅक्स जर असेल तर ठीक आहे, राष्ट्रपती छोटे मोठे टॅक्स लावू शकतात. एवढा मोठा $175 बिलियन टॅक्स राष्ट्रपती लावू शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल त्यांच्या संसदेची, आणि संसदेची परमिशन डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली नव्हती, म्हणून याला असंविधानिक डिक्लेअर केलं आणि सगळे टॅक्स कॅन्सल केले. आता तुम्हाला कळालं असेल की बाबा एवढे सगळे जे टॅक्स कॅन्सल केलेले न्यायालयाने का कॅन्सल केलेले आहेत, कारण त्यांच्या संविधानाच्या विरोधात ते जात होतं. ओके, आता या ठिकाणी आपल्याला अमेरिकेच्या संविधानाचं दिलेलं आहे. अमेरिकेच्या संविधानाचा कलम 1 कशाबद्दल आहे? कायदे मंडळाबद्दल आहे. त्याचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही कायदा करण्याचं काम करा. अमेरिकेचं जे कलम 2 आहे संविधानाचं, ते एक्झिक्युटिव्ह बद्दल आहे, म्हणजे सरकारबद्दल आहे. आणि हे सांगतात की जे सरकार आहे आणि जे कायदे मंडळ आहे ते एकामेकापासून वेगवेगळे कामं करतात. कायदे मंडळाचं काम कायदे बनवण्याचं असते आणि सरकारचं काम कायद्यांची अंमलबजावणी करायचं असते. आणि यावर लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं असते? न्यायपालिकेचं, की हे दोन्हीही संविधानानुसार काम करत आहे का, ते न्यायपालिकेमध्ये दिलेलं असते. आता या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं अमेरिकेच्या न्यायपालिकेचं, तेच या ठिकाणी दिलेलं आहे की अमेरिकेच्या न्यायपालिकेचं काय म्हणणं आहे की बाबा हा जो कायदा तुम्ही वापरून जो कर लावलेला आहे तो अलाउड नसणार आहे. तुम्ही पहिले संसदेची परमिशन घ्या आणि त्यानंतरच जो आहे तुम्ही कायदा बनवू शकता. कारण इथे संसदेची परमिशन जर राष्ट्रपती घेत नसेल, म्हणजे राष्ट्रपती संसदेचा रिस्पेक्टच करत नाहीये. संसदेचे सगळे अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेऊन टाकत आहे, स्वतःच कायदे लावत आहे, आणि असं करता येत नाही. कारण संसद वेगळी आहे, ते एक स्वतंत्र संस्था आहे, आणि सरकार वेगळं आहे, ते एक स्वतंत्र संस्था आहे. हे एकामेकांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. इथे राष्ट्रपतींनी सरळ सरळ संसदेच्या कामामध्ये हस्तक्षेप केलेला दिसून येतो. या ठिकाणी क्लिअर एक फ्लो चार्ट आपल्याला दिसून येतो की इथे हा फ्लो चार्ट आपल्याला दाखवतो की अमेरिकेच्या जे न्यायपालिका आहे त्यांनी काय विचार केला निर्णय देताना. त्यांनी चेक केलं की बाबा ओके, सरकारचा निर्णय आहे फाईन. कितीचा निर्णय आहे? $175 बिलियन निर्णय आहे. मग या निर्णयामुळे खूप मोठा इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे का? हे आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा निर्णय आहे का? आता $175 बिलियन निर्णय म्हणजे डेफिनेटली तो निर्णय आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. मग त्या ठिकाणी न्यायालय चेक करते, अच्छा ठीक आहे आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे. मग काँग्रेसनी परमिशन दिली आहे, काँग्रेस म्हणजे त्यांचं संसदेने परमिशन दिलेली आहे का? जर दिली असेल
तर ठीक आहे, आणि जर नसेल दिली तर ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते घटनेच्या विरोधात आहे, हे आपल्याला इथे फ्लो चार्ट्स मध्ये क्लिअर कट कळून येते. त्यामुळे राष्ट्रपतीचा निर्णय जर खूप मोठा इकॉनॉमिक इम्पॅक्ट करत असेल, आर्थिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाव टाकत असेल, खूप मोठा प्रभाव टाकत असेल, महत्वाचा असेल, तर त्या ठिकाणी संसदेची परमिशन कंपल्सरी आहे का आहे हे आपल्याला सांगते न्यायालय, आणि ती परमिशन घेतलेली आहे का नाही ते न्यायालय चेक करते. नसेल घेतली तर त्याला असंविधानिक जे डिक्लेअर करते. इथे क्लिअर कट आपल्याला एक केस दिलेली आहे, जी केस आता अमेरिकेमध्ये खूप जास्त चर्चेत आहे. ती आहे मेलबरी वर्सेस मॅडिसन केस 1803. आणि इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे की बाबा अमेरिकेच्या सरकारने जर आपल्या घटनेच्या विरोधात गेले, घटनेच्या मर्यादा जर तोडलेल्या असतील, तर कोणताही जो निर्णय आहे तो कोणताही निर्णय खारिज करण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे, अमेरिकेच्या न्यायालयाला. आता हे तर झालं अमेरिकेचं न्यायालय. अच्छा, भारताच्या न्यायालयाची काय कंडिशन आहे मग? भारताच्या न्यायालयामध्ये अशा प्रकारे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका यांच्या अधिकारांमध्ये विभागणी केलेली आहे का? केलेली आहे. आपल्याकडे मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये कलम 50 आहे, जे क्लिअर कट सांगते की न्यायपालिका जी आहे आणि जे कार्यकारी मंडळ आहे यांच्या अधिकारांमध्ये विभक्तता आहे, यांच्या अधिकारांमध्ये वेगळेपण आहे, दोन्ही स्वतंत्रपणे काम करत आहे. तसेच कलम 53 जे आहे सरकारच्या अधिकाराबद्दल सांगते, ज्या ठिकाणी न्यायपालिका आणि कायदे मंडळाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. कलम 73 आणि 245 जे आहे ते आपल्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर आणि लेजिस्लेटिव्ह पॉवर, कार्यकारी मंडळ आणि जे कायदे मंडळ आहे त्यांचे जे अधिकार आहे त्यांच्या अधिकारांमधला आपल्याला फरक सांगून येते. त्यामुळे आपल्या संविधानामध्ये सुद्धा असे कलम आहेत जे न्यायपालिका, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या अधिकारांमध्ये जी विभक्तता आहे, जे सेपरेशन आहे पॉवरचं, ते क्लिअर कट सांगत असते. आता अमेरिकेच्या न्यायपालिकेने जे बोललेलं आहे की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांपासून वेगळे आहे आणि राष्ट्रपती निर्णय घेत होता, म्हणजे त्यांच्या कायदे मंडळाचे अधिकार स्वतःकडे घेत होता, जे की रॉंग होतं. मग भारतामध्ये अशी सिच्युएशन आहे का? भारतामध्ये आहे. भारतामध्ये कार्यकारी मंडळ, सरकार एक वेगळी संस्था आहे, ते आपलं स्वतंत्र आहे. कायदे मंडळ वेगळी संस्था आहे, ते स्वतंत्र आहे. फक्त एक फरक लक्षात घ्या, भारतामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाचा भाग असतात. आपल्याकडे प्रत्येक मंत्री खासदार आहे, पंतप्रधान खासदार आहे, हे सगळे कायदे मंडळाचे भाग असतात. अमेरिकेमध्ये फक्त तसं नाही. अमेरिकेमध्ये हे जो फरक आहे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाचा, तो खूप जास्त आहे. ते एकमेकापासून कम्प्लिटली वेगळे असतात. त्यांचे मंत्री, अमेरिकेतले मंत्री हे त्यांच्या कायदे मंडळाचा भाग नाही, त्यांचे मंत्री खासदार नाही, त्यामुळे ते कधीच संसदेमध्ये येऊन बसत नाही. आपले मंत्री, आपले पंतप्रधान संसदेमध्ये येऊन बसतात आणि त्या ठिकाणी बसतात, त्यांना प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, उत्तर सुद्धा दिलं जाऊ शकते. तर आपल्याकडे थोडंसं एक जर पाहिलं तर थोडासा संबंध दिसून येतो कार्यकारी मंडळामध्ये आणि कायदे मंडळामध्ये. अमेरिकेमध्ये कम्प्लीट वेगळं, त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. ओके, तर आपल्याकडे असं काही झालेलं आहे का की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टने अतिशय स्ट्रॉंगली पॉवर यूज केलेली आहे? यस, झालेलं आहे. 2015 ची एक केस आहे, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनची केस, NJSC केस. यावेळेस आपल्याकडे कायदे मंडळाने दिसून येते 99वी घटना दुरुस्ती केली होती. 99वी घटना दुरुस्ती या ठिकाणी सुप्रीम कोर्टने सांगितलंय की 99वी घटना दुरुस्तीमध्ये जे वेगवेगळ्या जजेसला जे आहेत, न्यायाधीशांना अपॉइंट करण्याची जे प्रोसिजर आहे, यामध्ये राजकीयकरण होऊ शकते. न्यायालयाची स्वतंत्रता यामुळे खंडित होऊ शकते आणि न्यायालयाची स्वतंत्रता, ज्युडिशियल इंडिपेंडन्स हे संविधानाच्या मूळ संरचनेमध्ये येते, बेसिक स्ट्रक्चरमध्ये येते आणि त्यामुळे अख्खी 99वी घटना दुरुस्तीच रिजेक्ट करून टाकली होती कोर्टाने आपल्याकडे 2015 साली. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा दिसून येतात वेगवेगळ्या सिस्टम, ज्या ठिकाणी कोर्टाकडे आपल्याला पॉवर दिसून येते, न्यायिक सक्रियता आपल्याला दिसून येते, सक्रिय झालेला दिसून येते न्यायालय. की जसं आपल्याकडे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, जनहित याचिका ज्याला म्हटलं जाते, हे सुद्धा कोर्टाने स्वतःहून काढून आणलेलं आहे 1970-80च्या दशकामध्ये. आपल्याकडे सुओ मोटो कॉग्निझन्स म्हणजे कोर्ट कोणतीही केस स्वतःहून घेऊ शकते. कोणी खटला जरी नाही भरला तरी कोर्टाला अधिकार आहे स्वतःहून एखादी केस घेण्याचा, त्याला सुओ मोटो केस कॉग्निझन्स म्हटलं जाते. हे सुद्धा कोर्ट आपली पॉवर यूज करते या ठिकाणी. कंटेम्प्ट पॉवर, कोर्टाचा जर कोणी अपमान केलेला असेल तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा आपल्या कोर्टाला दिसून येतो. जे जज अपॉइंट करण्याची जे कोलेजियम पद्धत आहे, ते सुद्धा इथे स्वतःहूनच आणलेली आहे जजेसनी, कोलेजियम सिस्टम.
दुसरी जज केस, तिसरी जज केसमध्ये आपल्याला दिसून येते कोलेजियम पद्धत जजला अपॉइंट करण्याची, ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशाच्या अंतर्गत असलेली 5 सदस्यांची जी समिती आहे, एक सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश आणि 5 जज यांची जी समिती, ज्याला कोलेजियम म्हटलं तर ते डिसाईड करतात की कोणाला जज बनायचं आहे आणि त्यानुसार राष्ट्रपती अपॉइंट करतात. हा जो सिस्टम सुद्धा आपल्याला दिसून येतो कोर्टाने स्वतःच आणलेला आहे. तिथे आपल्याला पॉवर दिसून येते कोर्टाची. त्यानंतर इथं अमेरिकेचा आणि इंडियाचा अजून दिलेला आहे. अमेरिकेमध्ये जज कसे निवडले जातात? अमेरिकेमध्ये जो राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती सांगतो की कोणाला जज बनवायचं आहे. राष्ट्रपती एक लिस्ट बनवतो, ती लिस्ट त्यांच्या संसदेला पाठवतो. संसदेमध्ये म्हणजे त्यांचं जे वरिष्ठ सभागृह आहे, सिनेट ज्याला म्हणते, जसं आपली राज्यसभा असते तशी अमेरिकेची सिनेट असते, त्यांच्या सिनेटला ते पाठवलं जाते आणि सिनेटला सांगितलं जाते की तुम्ही चेक करा. सिनेटची म्हणजे त्यांच्या राज्यसभेची एक समिती बसते, ते समिती अभ्यास करते ज्या जजेसची लिस्ट अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी दिली त्या जजेसची, आणि त्या लिस्टला जर तिथल्या सिनेटनी त्या समितीने जर अप्रूव्ह केलं, मान्यता दिली, तर मग तो व्यक्ती जज म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. भारतामध्ये तसं नाहीये. जज आहेत, 5 जज बसत आहे, डिसाईड करत आहे कोणाला जज बनवायचं, राष्ट्रपतीला सांगत आहेत याला जज बनवा, राष्ट्रपती त्याला शपथ देतो, तो व्यक्ती जज बनून जातो. हा असा प्रकारचा आपल्याला फरक दिसून येतो अमेरिका आणि भारतामध्ये जज अपॉइंट करण्याबद्दल. तर या सगळ्या आर्टिकल वरून आपल्याला काय दिसून येते, या घटनेवरून काय दिसून येते की पहा, ज्युडिशरी इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. त्याचं काम आहे की बाबा सरकार जर काही रॉंग करत असेल तर त्याला खारिज करून टाकणे. भारतामध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे, अमेरिकेमध्ये पण आता झालंय. तर न्यायपालिकेला पॉवर आहे ऑफकोर्स, परंतु न्यायपालिकेने हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हस्तक्षेप तर नाही करत आहे कार्यकारी मंडळाच्या कामामध्ये आणि कायदे मंडळाच्या कामामध्ये. त्यामुळे एक हेल्दी डेमोक्रेसी असायला पाहिजे, एक चांगली लोकशाही आपल्याकडे असायला पाहिजे, ज्या ठिकाणी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायपालिका एकामेकांचे जे अधिकार आहेत त्यांचा रिस्पेक्ट करतील. तसं अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी स्वतःहून टॅक्स लावून टाकले आणि त्यांच्या संसदेचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, असं काही व्हायला नको. तिन्ही जे अंग आहेत सरकारचे, न्यायपालिका, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, यांनी एकामेकाचा जर रिस्पेक्ट केला, यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप नाही केला, तरच एक चांगली डेमोक्रेसी, चांगली लोकशाही चालू शकते. ते भारतामध्येही तेवढंच खरं आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा तेवढंच खरं आहे. ओके, तर ही गोष्ट आपल्याला माहिती असणे महत्वाची होती. थोडंसं विश्लेषणात्मक, थोडं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा आणि विश्लेषण दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक होते. ओके, चला, थँक्यू सो मच.